नमस्कार मित्रांनो, आजच्या या सोपी गोष्टमध्ये आज आपण या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाच्या दिवशी EVM व व्हीव्हीपॅट बाबत करावयाच्या स्टेप बाय स्टेप कृती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने बघावयाच्या आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्यक्ष मतदानाकरता EVM व्हीव्हीपॅट तयार करणे, त्यानंतर मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही आणि त्यानंतर EVM आणि व्हीव्हीपॅटबद्दल करावयाच्या कामाचा तक्ता प्रत्यक्ष मतदानादरम्यान आणि प्रत्यक्ष मतदानापूर्वी। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही.com या वेबसाईटला फॉलो करा। त्याचबरोबर ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या कामाकरता सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मतदानाच्या दिवशी मित्रांनो EVM व व्हीव्हीपॅट बाबतची करावयाची स्टेप बाय स्टेप कृती काय आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। मित्रांनो, 20/11/2024 ला सकाळी 5:30 वाजता नंतर आपल्याला मॉकपोल सुरू करायचा आहे। मॉकपोलच्या वेळेस मतदान प्रतिनिधी नसतील तर 15 मिनिटे वाट पाहून आपल्याला मॉकपोल सुरू करायचा आहे। BU व व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये व CU हे मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्या टेबलवर ठेवा। व्हीव्हीपॅट हा BUच्या डाव्या बाजूस ठेवा। BUची केबल व्हीव्हीपॅटला जोडा, त्यानंतर व्हीव्हीपॅटची केबल CUला जोडा। BVC असा त्याचा क्रम येतो। मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटचा काळा नॉब पेपर रोल नॉब उभा म्हणजे व्हर्टिकल करा। त्यानंतर व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्समध्ये पेपर स्लिप नसल्याचे उपस्थित प्रतिनिधींना दाखवा। व्हीव्हीपॅट न हलवता ड्रॉप बॉक्स रिकामा असल्याचे दाखवायचे आहे। मित्रांनो, त्यानंतर CUचा स्विच ऑन करा। CUचा स्विच ऑन केल्यानंतर 7 ऑटोमॅटिकली सेल्फ जनरेटिंग स्लिप तयार होतील, स्वतः त्या ऑटोमॅटिकली तयार होतील। 7 स्लिप ह्या ऑटो जनरेट होतील, व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये पडतील। त्यानंतर टोटल बटन दाबून 0 मताची खात्री आपल्याला करायची आहे। त्यानंतर बॅलेट युनिटवर किमान 50 मते द्या। मतदान कक्षामध्ये प्रतिनिधी यांनी पोलिंग ऑफिसर समक्ष मते द्यायची आहेत। नोटासहित सर्व उमेदवारांना मते द्यावीत। दिलेल्या मताची पोलिंग ऑफिसरने उमेदवार निहाय नोंद घ्यावी। CUचे क्लोज बटन दाबा, त्यानंतर CUचे रिझल्ट बटन दाबा। PROने उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची मॉक पोल सर्टिफिकेटवर नोंद घ्यायची आहे, अर्थातच PRO रिपोर्ट पार्ट 1 मध्ये। त्यानंतर मित्रांनो, व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समधून पेपर स्लिप बाहेर काढा। उमेदवार निहाय स्लिपची मोजणी करा। मॉकपोल रिझल्टचा ताळमेळ घ्या। त्यानंतर मॉकपोल स्लिप काउंट करा। त्यानंतर CU रिझल्ट काउंट, प्रतिनिधींनी BUवर केलेल्या मतदानाची पोलिंग ऑफिसरने केलेल्या उमेदवार निहाय मताची नोंद घ्या। त्यानंतर रिझल्ट टॅली झाल्यावर क्लिअर बटन दाबून CUवरील मॉकपोल डाटा क्लिअर करा। हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। पुन्हा टोटल बटन दाबून 0 मतांची खात्री करा व व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये एकही पेपर स्लिप नसल्याचे उपस्थित प्रतिनिधींना दाखवा। CUचा स्विच बंद करा। मॉकपोलच्या स्लिपवर मॉकपोल स्लिप असा शिक्का उमटवा। सर्व स्लिप काळ्या लिफाफ्यामध्ये बंद करून त्याला पिंक पेपर सील लावा। त्यानंतर मित्रांनो, मॉकपोल सर्टिफिकेटवर सर्व उपस्थित उमेदवार प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रत्यक्ष मतदानाकरिता EVM व्हीव्हीपॅट तयार करणे, ग्रीन पेपर सीलने रिझल्ट सेक्शन, स्पेशल टॅगने क्लोज बटन आणि ॲड्रेस टॅगने CUचे झाकण सील करा। तसेच ॲड्रेस टॅगने व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्स सील करा। त्यानंतर CU सुरू करा। व्हीव्हीपॅटचा नॉब उभा असल्याची खात्री करणं गरजेचं आहे। टोटल बटन दाबून मतदान 0 असल्याची खात्री करा। टोटल वोटर 0 असल्याची नोंद मतदार नोंद वही 17 अ मध्ये सुरुवातीला घ्या आणि मतदानाला
सुरू करा। मतदान संपल्याच्या नंतर मित्रांनो करावयाची कार्यवाही क्लोज बटन दाबा। त्यानंतर टोटल बटन दाबून झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी घ्या व त्यांची नोंद नमुना 17C मध्ये घ्या। त्यानंतर CU बंद करा व जोडणी काढून टाका। व्हीव्हीपॅटची बॅटरी काढून घ्यावी। मशीन त्याच्या कॅरिंग केसमध्ये सील करायची आहे। त्यानंतर मित्रांनो EVM व्हीव्हीपॅट बदल करावायचा असल्यास तर केव्हा आपल्याला करता येईल त्याचा तक्ता मी या ठिकाणी दिलेला आहे। प्रत्यक्ष मतदानाच्या दरम्यान सदोष नियंत्रण कंट्रोल युनिट, सदोष बॅलेट युनिट, नियंत्रण युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचा संपूर्ण संच आपल्याला बदलायचा आहे। प्रत्येक आवरण नसलेल्या पटनात मत देऊन अभिरूप मतदान घ्यावे। व्हीव्हीपॅट बॅटरी काढून टाका। वाहन पेट्यामध्ये सदोष युनिटे मोहर बंद करा। भाग 1 व भाग 5 मतदान केंद्राध्यक्ष तयार करा। त्यानंतर सदोष नियंत्रण युनिट CU बॅटरी जर खराब असेल तर केवळ नियंत्रण युनिटची बॅटरी आपल्याला बदलायची आहे, अभिरूप मतदान घ्यायचे नाही। भाग 2 मतदान केंद्राध्यक्ष अहवाल तयार करा। त्यानंतर सदोष व्हीव्हीपॅट जर असेल तर केवळ व्हीव्हीपॅट आपल्याला बदलायचा आहे, अभिरूप मतदानाची गरज नाही। व्हीव्हीपॅट बॅटरी काढून टाका। वाहन पेट्यामध्ये सदोष व्हीव्हीपॅट मोहरबंद करा। भाग 5 केंद्राध्यक्ष अहवाल तयार करा। सदोष व्हीव्हीपॅट बॅटरी जर असेल तर केवळ व्हीव्हीपॅटची बॅटरी आपल्याला बदलायची आहे, अभिरूप मतदान घ्यायचे नाही। त्यानंतर प्रत्यक्ष मतदानापूर्वी इतर दोष उद्भवल्यास केवळ सदोष युनिट बदला। नवीन युनिटासह अभिरूप मतदान सुरू ठेवा। भाग 1 व भाग 4 मतदान केंद्राध्यक्ष तयार करा। क्षेत्र अधिकाऱ्याकडे सदोष युनिटे पाकिटे परत पाठवा। मित्रांनो धन्यवाद। अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दर्जेदार अपडेट घेऊन। धन्यवाद।